शेतकरी मित्रांनो नमस्कार. काल राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी दिसून आली. आज राज्याच्या विविध भागामध्ये सायंकाळनंतर दुपारून सायंकाळनंतर अवकाळी पावसाची हजेरी हवामान खात्याने वर्तवली आहे. चला तर पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. यामुळे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्यातील पाऊस नक्की कळवा. कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा नक्की करा. चला तर पाहूयात. आज राज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या भागामध्ये पावसाचा जोर असणार आहे. सांगलीचा पश्चिम भाग तसेच सावंतवाडी, राजापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, कराड, विटा, चिपळूण, सातारा, वडूज, गोरेगाव, पुणे, जेजुरी, सांगली, खोपोली, कल्याण, डोंबिवली, वाडा, इगतपुरी, नाशिक या ठिकाणी पावसाचा जोर मुख्यतः असणार आहे. तसेच धुळे जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ राहून 1-2 ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा हवामान ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सिल्लोड, औरंगाबाद, श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर या ठिकाणी सुद्धा तुरळक पावसाची अपेक्षा आहे. बीड, जामखेड, दौंड, करमाळा, बारामती, बार्शी, पंढरपूर, वडूज इत्यादी ठिकाणी सुद्धा हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच सोलापूरचा काही भागात सुद्धा पाऊस पडू शकतो. बार्शी, तुळजापूर, पेठ इत्यादी ठिकाणी सुद्धा हलक्या पावसाची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. दुपारून स्थानिक वातावरण तयार होऊन केज, पैठण, माजलगाव, औरंगाबाद, जालना, श्रीरामपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच सिल्लोड, चिखली, चाळीसगाव, खामगाव, अकोला, जळगाव, बुऱ्हाणपूर, धामणी, अचलपूर, अकोट या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. अमरावती जिल्ह्यात अकोला, कारंजा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, उमरखेड, नांदेडमध्ये हलका पाऊस पडू शकतो अशी हवामान खात्याचे अंदाज आहे. अहमदपूर, लातूर इत्यादी ठिकाणी सुद्धा हलक्या पावसाची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच उमरखेड, वणी, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गडचिरोली चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. हवामान दुपारनंतर ढगाळ होऊन चांगल्या पावसाची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच भंडारा, उमरेड, नागपूर, घोटी इत्यादी ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस, हलका पाऊस होऊ शकतो असे हवामान खात्याचे भाकीत आहे. अकोट, अचलपूर, अमरावती, अकोला, कारंजा, यवतमाळ, पुसद, उमरखेड इत्यादी ठिकाणी सुद्धा दुपारून स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये अंशतः ढगाळ हवामान राहण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. यामुळे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स भेटत राहतील. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.